माझी लाडकी बहीण योजना ही योजना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला चालू ठेवायची, त्याबद्दल आपण काळजी करू नका। पण ते चालू करत असताना तो लाभ आम्ही जे ठरवलेलं होतं त्या माझ्या महिलेला, गरजू महिलेला मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडंसं काय करता येईल। जी व्यक्ती श्रीमंत आहे, जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरते, जे व्यक्तीचा ऊस बऱ्यापैकी जातो, नोकरी आहे, सगळ्या काही गोष्टी आहे, अशांच्या ठिकाणी मात्र थोडा वेगळा विचार आम्ही त्या बाबतीमध्ये करतोय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। कारण लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये मिळणार का 1500 रुपये मिळणार हे स्पष्ट झालं आहे। म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात तरी 1500 रुपयेच मिळणार आहे असे आदित्य तटकरे ताईंनी सांगितलं आहे। पण इथे मार्च नंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का 1500च पुढे चालू राहणार हे महत्त्वाचे अपडेट असणार आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये नाही, आदित्य तटकरेंनी हे जे सांगितलेलं आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती, संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जे प्रचार होते त्याच्यामध्ये दिले होते। पण यंदाच्या अर्थसंकल्पात हे आश्वासन पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही। यासाठी कोणतीही पूर्वतयारी विभागाने केली नाही असे इथे माहिती समोर आली आहे। तसेच महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही सांगितलं आहे की 2100 रुपयेचा कोणताही निर्णय झाला नाही, त्याच्यामुळे बहुतेक तरी 1500 रुपये आता लाडक्या बहिणींना मिळत राहणार आहे। आर्थिक भार किती आहे याबाबत अभ्यास करून 2100 रुपयांचा निर्णय घेतला जाणार व महायुतीच्या घोषणापत्रात 2100 रुपयाचं आश्वासन असल्याने कालांतराने ती लागू केली जाईल। मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात ही वाढ लागू करण्याबाबत विभागाने अद्याप कोणतीही तयारी केली नाही अशी सूचनाही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिले नाहीत असे मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, तुम्हाला 1500 रुपये तर मिळतच राहणार आहे व जो 7वा हप्ता आहे तो 26 जानेवारी पूर्वी तुम्हाला मिळणार आहे असे सुद्धा माहिती त्यांनी सांगितलं आहे। याबद्दल सविस्तर माहिती संपूर्ण आदित्य तटकरे काय म्हणत आहे ते पाहून घेऊयात। लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेले असतील त्यांनी त्या ठिकाणी काही ॲप्लिकेशन्स केलेले आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत। त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी 2 वेळा अर्ज दाखल केले होते किंवा 2-3 वेळा अर्ज दाखल केले होते, अशा काही तक्रारी आल्या होत्या। साधारणपणे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनही सुरू केलं, पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना एक लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म डुप्लिकेशन झाला असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहनं त्यांच्याकडे 4 चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात ही केलेली आहे। काही आम्हाला गेल्या महिन्यात सुद्धा प्राप्त झाले, डिसेंबर महिन्यामध्ये, काही आता जानेवारी महिन्यामध्ये प्राप्त होत आहेत आणि ते आम्ही सरकारी चलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती संपूर्ण जी प्रोसिजर आहे ती करून घेतोय। मी आपल्या माध्यमातून या लाडक्या बहिणींचे आभार सुद्धा मानेन की त्यांना ज्या वेळेला लक्षात आलं की आपल्याला 2 वेळेला लाभ आलेला आहे किंवा आपण त्या लाभासाठी पात्र नाही आहोत, त्यावेळेला त्या स्वतःहून पुढे येऊन राज्य शासनाचा हा जो निधी आहे हा त्यांच्या पात्र असण्याच्या पलीकडचा जो आहे, जो सरप्लस त्यांच्याकडे आहे ती परत करण्याची प्रामाणिक भूमिका ही महाराष्ट्राच्या या लाडक्या बहिणींनी घेतलेली आहे। त्याच्यामुळे बहिणी या लाडक्या सुद्धा आहेत आणि त्या प्रामाणिक सुद्धा आहेत, हे आम्हाला या उदाहरणाच्या माध्यमातून पाहायला मिळालं। जवळपास 4000 महिलांनी अर्ज केला की अर्ज मागे हा साधारणपणे सुमारे अर्ज आहे, हा अंदाजे अर्ज आहे, याच्यापेक्षा कदाचित अधिक कमी जास्त त्याच्यामध्ये निश्चितपणाने होऊ शकतं आणि हे साधारणपणे चालू राहणार आहे। आता समजा उदाहरणार्थ 4500 का 4500 आले असतील तर ही एक कंटिन्युअस प्रोसेस राहणार आहे। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आमच्याकडे काही 100-150 प्राप्त झालेले होते, आत्ता जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे। अशी जसं जसं त्या ठिकाणी त्यांना लक्षात येईल तशा पद्धतीनं निश्चितपणाने ती प्रोसिजर होईल आणि आम्ही जे क्रॉस व्हेरिफिकेशन परिवहन विभाग असेल, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सोबत असेल आणि इतर ह्यांच्यासोबत जे काही क्रॉस व्हेरिफिकेशन चालू केलेलं आहे त्याच्यामुळे ही एक ऑनगोईंग प्रोसिजर राहणार आहे, सातत्याने ती चालू राहणार आहे। त्याच्यामुळे कमी जास्ती नंबरमध्ये आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल। एक सवाल उपस्थित होतोय, एक सवाल प्रामुख्याने उपस्थित केला जातोय की हे सर्व जनतेचे पैसे आहेत। एक सवाल उपस्थित विरोधकांकडून केला जातोय की हे सर्व जनतेचे पैसे आहेत, वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे जर माघारी घेतले जातात तर लाडक्या बहीण योजनेमधले पैसे तुम्ही
वापस का घेत नाहीये? हे पण असं कोणी म्हटलं की वापस घेत नाहीये. मी आताही याआधी माहिती दिली की सरकारी चलनच्या माध्यमातून आपण राज्य शासनाची जी तिजोरी असते ट्रेजर, त्याच्यासाठी आम्ही अर्थ नियोजन विभागासोबतही त्या संदर्भातलं आमचं संपर्क चालू आहे. ते एक स्वतंत्र हेड म्हणजे रिफंड हेड जो असतो तो त्याच्यासाठी ते आम्हाला त्या ठिकाणी तयार करून देतील आणि त्या माध्यमातून हे राज्याच्या तिजोरीमध्ये येणार आणि ते वेगवेगळ्या योजना असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा त्याच्यासाठी जसं रुटीन शासनाचं रिफंडचं फंड वापरला जातो इतर योजनांसाठी किंवा शासकीय जी काही आपली लोकउपयोगी लोककल्याणकारीच्या योजना असतात तर त्यामध्ये तो वापरला जाईल. याचा मुद्दा असा आहे प्रामुख्याने तुम्ही असं म्हणताय की ज्यांचे अर्ज माघारी आलेले आहेत ते पैसे माघारी येत आहेत त्यांचे, परंतु ज्यांना चुकीच्या पद्धतीने अर्ज भरलेले आहेत जे अजूनही बोलायला तयार नाही. मी याआधी त्या संदर्भातली माहिती दिली की आमची जी क्रॉस व्हेरिफिकेशनची प्रोसिजर आहे परिवहन विभागासोबत चालू आहे. जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत. या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये ह्या कालावधीमध्ये 4-5 महिन्याचे लागलेले आहेत, हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत. पण हे जे आपण 4-4.5 हजार म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत. या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत. पण आपल्या माध्यमातून मी लाडक्या बहिणींना सुद्धा आवाहन करीन की अशा पद्धतीचं जर त्यांना त्यांच्या पात्र लाभाच्या पलीकडे जर ती रक्कम आलेली असेल तर जसं या 4-4.5 हजार बहिणींनी पुढाकार घेतलेला आहे तशाच पद्धतीने इतर लाडक्या बहिणींनी सुद्धा घ्यावा. त्याच्यामुळे ह्या 2 स्वतंत्र प्रोसिजर आहेत. एक आहे की ज्या 4-4.5 बहिणींनी स्वतःहून त्यांना जाणवल्यानंतर त्यांनी परत करण्याची प्रोसिजर ऍप्लिकेशन केलेलं आहे आणि विभागाच्या माध्यमातून जे स्वतंत्र चालू आहे ते आहेच. म्हणून मी आपल्याला सुरुवातीला माहिती देत असताना म्हटलं की हा आकडा दोन्ही जर आपण कंबाईन केले तर पुढे मागे होण्याची कमी जास्त होण्याची शक्यता आहे. पैसे परत वापस घेण्यासंदर्भातला हा प्रश्न आहे. पैसे परत घेतले जाणार का ज्यांनी चुकीच्या पद्धतीने गेलेले आहेत त्यांचे पैसे जे आधी त्यांना हक्काचे पैसे मिळालेले मी आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आता जसं 4-4.5 हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला जाईल. 2.5 कोटी लाभार्थ्यांची महिलांची तुम्ही काही पावलं उचलणार आहात का? जर नियमबाह्य फॉर्म भरून सुद्धा जर एखाद्या बहिणीने लाभ घेतला असेल आणि तिने जर अर्ज नाही केला तर तुम्ही काही पावलं उचलणार आहात? नाही, मी त्याच संदर्भातली आपल्याला माहिती दिली की क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशी ना तशीही आम्हाला त्या संदर्भातली जी माहिती आहे ती मिळणार आहे. या 4-4.5 हजार जे आहेत त्या स्वतःहून आलेल्या आहेत पुढे. तशाच पद्धतीनं आम्ही विभाग म्हणून जे क्रॉस व्हेरिफिकेशन करतोय त्याच्यामध्ये तो डेटा तसाही येणारच आहे. त्यामुळे या स्वतःहून पुढे आलेल्या आहेत त्यांचं आम्ही स्वागतच करतो. अशाच पद्धतीनं इतर असतील तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि अदरवाईज क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये हळूहळू आमच्याकडे तो डेटा तसाही येत आहे. तुम्ही म्हणतात की क्रॉस व्हेरिफिकेशन करून डेटा तुम्ही कलेक्ट करणार आहात. 2.5 कोटी महिला लाभार्थी महिलांची संख्या आहे. साधारणपणे तुमच्या डिपार्टमेंटकडे काही आकडेवारी आहे का? जर क्रॉस व्हेरिफिकेशन झालं तर इतकी आकडेवारी ती खालावेल म्हणून? आम्ही सुरुवातीपासूनच या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे की क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी आम्ही 2.5 कोटी लाभार्थ्यांचं पूर्णपणाने करणार नाही. पिवळा आणि केशरी कार्ड धारक जे आहेत त्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमीच आहे म्हणून ते पिवळे आणि केशरी कार्ड धारक आहेत. त्याच्यामुळे ती जी संख्या आहे ही साधारणपणे 1.5 कोटीपेक्षा सुमारे त्याच्यापेक्षा अधिक जात असते. त्याच्यामुळे तिथं स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचा काही विषय येत नाही कारण त्यांचे उत्पन्न हे त्यांना जे कार्ड मिळालेलं आहे जे पूर्वीपासून अन्न व नागरी पुरवठ्याच्या माध्यमातून किंवा इतर योजनांचा ते लाभ घेत आहेत त्याच्यामध्ये ते क्लिअर आहे. दुसरी महत्वाची बाब नमो शेतकरी योजना आहे ज्याच्यामध्ये 1000 रुपयाचा लाभ काही महिलांना मिळत असतो. त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच आम्ही शासन निर्णयामध्ये एक निर्गमित केलेला आहे की ज्या इतर योजनांचा लाभ घेतात पण तो 1500 पेक्षा कमी आहे त्याची जी वरची कॅपिंग आहे ती लाडकी बहीणच्या माध्यमातून दिली जाईल. म्हणजे उदाहरणार्थ नमो शेतकरीचा 1000 रुपयाचा लाभ हा लाडक्या बहिणींना मिळतोय. आता 1500 तो करण्याच्या दृष्टिकोनातून वरची जी 500चा लाभ आहे हा लाडक्या बहिणीच्या माध्यमातून दिला जाणार आणि ह्यामध्ये आम्ही कुठलाही शासन निर्णयामध्ये बदल करत नाही. आपण जो GR सुरुवातीला बघितला किंवा शासन निर्णय जो आम्ही निर्गमित केलेला आहे त्यानुसारच त्या ठिकाणी